विहाराच्या स्थापनेला त्यावेळेस ह्या 2 वर्षाचा एक अजेंडा आपण आत्ताच बनवला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे विहार ज्या पद्धतीने बाबासाहेबांना विहार अर्थात सेमिनरी बनवायचं होतं त्या विहारामध्ये कुठेही पूजेचं आणि उपासनेचं नुसतं काम न होता त्याबरोबरच ज्ञान देणं आणि ज्ञान घेण्याचं काम झालं पाहिजे होतं, मगाशी झालं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मगाशी उद्घाटनाच्या वेळेस इथे नवाब मलिक साहेब आले होते, सना मलिक आल्या होत्या, त्याच्याबरोबर जोसेफ जे या स्थापनेपासून आपल्या इथे होते, त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत असलेले हिंदू कार्यकर्ते होते आणि बौद्ध कार्यकर्ते, म्हणजे या स्टेजवरती मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आणि बौद्ध हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। आणि पहिल्यांदा असं घडलं की या विहाराच्या उद्घाटनाला अनेक धर्माचे लोक एकत्र येऊन या विहाराला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल आपण जोरदार त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि म्हणून विहार का होती तर मी आयोजकांचे यासाठी आभार मानतो की तुम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये हा अशोकाचा राजगंध दिला, म्हणजे स्तंभ दिला। आणि आपल्याला माहिती आहे की नुकतंच नव्या संसदेचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या वेळेस एक सिंबॉल दिला गेला। आपल्याला हे माहिती नाही की ज्यांना इतिहासाचं अज्ञान आहे ते लोक आज सत्तेवरती बसलेले आहेत आणि हे सत्तेवरती बसलेले असताना ज्यावेळेस मोदीजींनी नवनालंदाचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन करताना जुन्या नालंदासमोर त्याने त्यांच्या नित्य क्रमाप्रमाणे त्याने फोटो सेशन केलं। ते फोटो सेशन करत असताना त्याने नालंदाबद्दल माहिती सांगितली आणि ते काय म्हणाले की आमचा तो देश आहे तो गौरवशाली देश आहे की ज्या देशामध्ये तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठ निर्माण झाली, लोकांनी टाळ्या वाजवल्या। पण प्रश्न असा आहे की मोदीजींना फक्त तक्षशिला आणि नालंदा 2च विद्यापीठं माहिती आहेत, पण त्याला हे माहिती नाही की भारतामध्ये आज 30 पेक्षा जास्त बौद्ध विद्यापीठाचं उत्खनन झालेलं आहे आणि ती बौद्ध विद्यापीठं भारताच्या कानाकोपऱ्यात पोचलेली होती। आणि यासाठी मला इथल्या लोकांचं अभिनंदन आपल्याला करायचं आहे की जे बौद्ध विद्यापीठं भारतामध्ये ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान शिकवण्याचं काम करत होते। भारत बौद्धमय होता, त्याला एकमेव कारण राजे बौद्ध होते म्हणून नाही, तर इथे बौद्ध शिक्षण पद्धती होती आणि ही शिक्षण पद्धती जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करून ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान शिकवण्याचं काम करत होती। यासाठी आपण त्या राजांचे आभार मानले पाहिजे की ज्या राजांनी राजाश्रय देऊन इथले बौद्ध विद्यापीठ, बौद्ध शिक्षण पद्धती ही जगभर पोहोचवण्याचं काम केलं। आज जगभर बौद्ध धर्म दिसतोय, याला कारण मुख्य 3 जे बौद्ध राजे होऊन गेलेले आहेत त्यांची आज आठवण काढण्याची आवश्यकता आहे। त्यातलं पहिला आहे सम्राट अशोक, दुसरा आहे सम्राट कनिष्क आणि तिसरा आहे सम्राट हर्षवर्धन। हे 3 महान सम्राट भारताने दिले। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय की महाराष्ट्रामध्ये पहिले प्राचीन राजे जे होऊन गेलेले आहेत ते सातवाहन राजे आहेत। या सातवाहन राजांनी महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माला जे राजाश्रय दिला त्यातले ते 30 राजे आहेत। त्या 30 राजांपैकी अनेक राजांची नावं आपल्या आईच्या नावाने ठेवलेली आहेत, म्हणजे गौतमी पुत्र सत्कर्णी, वाशिष्ठी पुत्र सत्कर्णी, श्रीपुत्र सत्कर्णी, ज्ञानेश्वरी पुत्र सत्कर्णी, ही आईच्या नावावरनं मुलांची नावं ठेवण्याची पद्धत ही बौद्ध पद्धत आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज लेण्या पसरलेल्या आहेत। बाबासाहेबांनी आपल्याला भाषणात सांगितलेलं आहे की 2000 लेण्या देशात आहेत, त्यातल्या 1500 लेण्या महाराष्ट्रात आहेत। या महाराष्ट्रात लेण्या खोदण्याचं काम कुणी केलं तर ते बौद्ध राजांनी केलेलं आहे आणि ते सातवाहन होते। म्हणून शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये सुद्धा लेण्या आहेत। या लेण्या असण्याचं काम हे आमच्या बौद्ध राजांनी केलेलं आहे। हे बौद्ध लेण्या हे एकेकाची विहार होती आणि ती ज्ञान देणं आणि घेण्याचं काम करत होती, इथेच ग्रंथालय होती। म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आज हे जे विहार आपण बांधलेलं आहे त्या विहारामध्ये येणारा काळ आपण इथे शिक्षण पद्धती सुरू केली पाहिजे। आणि त्याबरोबर मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितोय की लवकरच इथे आपण पालीचे वर्ग सुरू करूया। आपण आता एक नवं मिशन बनवलेलं आहे, घर घर पाली। आपण या केंद्र सरकारचे आभार मानूया
की त्यांनी 1 ऑगस्ट 2024ला आपण सातत्याने मागणी केलेली असताना त्यांनी पाली भाषेला स्वयंभू भाषेचा दर्जा दिलाय. मी अभिजात हा शब्द वापरत नाही, कारण अभिजात मध्ये जात आलेली आहे, म्हणून जो मूळ पाली शब्द आहे स्वयंभू, हा स्वयंभू शब्द आपण वापरला पाहिजे. आता हे सिद्ध झालेलं आहे की ज्या 10 भाषा त्यांना स्वयंभू दर्जा मिळाला आहे, क्लासिकल भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या संस्कृत पासून आता बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे त्या संस्कृतशी त्यांचा कसलाही संबंध नाही. आणि म्हणून या आज स्वयंभू असलेल्या ज्या भाषा त्यापैकी आता पाली आहे. आणि पाली भाषा ही 2012 पर्यंत UPSC ची भाषा होती. म्हणजे IAS ऑफिसर 2012ला 265 विद्यार्थी हे पाली भाषा घेऊन IAS ऑफिसर झाले होते. पण इथल्या व्यवस्थेच्या लक्षात आलं की इथली बहुजनांची मुलं पाली भाषा घेऊन IAS ऑफिसर होत आहेत, म्हणून 2013ला त्यांनी UPSCतनं पाली भाषा काढून टाकली. कारण काय दिलं तर ते म्हणाल की 2011च्या जनगणनेमध्ये 25 कोटी लोक हिंदी भाषा बोलत आहेत, 8 कोटी लोक मराठी भाषा बोलत आहेत, 24,000 लोक संस्कृत भाषा बोलत आहेत, पण पाली भाषा बोलणारा भारतात एकही माणूस उपस्थित नाही जनगणनेमध्ये. आणि म्हणून जनगणनेत पाली भाषा बोलणारा माणूस उपस्थित नसल्यामुळे त्यांनी श्रीलंका, थायलंड आणि म्यानमारची भाषा विदेशी भाषा म्हणून त्याच्यावर शिक्का मारला आणि UPSCचं पाली भाषा काढून टाकली. त्यानंतर आपले नागपूरचे आणि उत्तर भारतातले काही लोक जे पाली भाषेचे जाणकार होते त्यांनी केस टाकली आणि 10 वर्ष केसचा पाठपुरावा करत आता केस आपल्या बाजूने लागलेली आहे. पण आज इथलं सरकार UPSCला पाली सुरू करत नाही, कारण आपला जन रेटा कमी पडतोय. आमचे लोक विहार बांधतायत, आमचे लोक जयंत्या करतायत, परंतु पाली भाषेसाठी काम करत नाही. म्हणून माझ्या इथल्या आया बहिणीला विनंती आहे की आता 2031ला जनगणना होणार होती, पण ती झाली नाही. आता ती कदाचित 25 मध्ये होऊ शकते. निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुका बाकी आहेत, त्यानंतर जनगणना झाली तर मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की इथून पुढे तुम्ही अवगत भाषा म्हणून पाली भाषा मला येते असं आपण सगळे विहार असं मांडाल, अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही नमो तस्सै भगवतो अरहतो म्हणता. इथला प्रत्येक मुलगा जन्माला आला की त्याच्या वाढदिवसाला आपण प्रार्थना म्हणतो, आणि इथला माणूस गेला की त्याच्या शोकसभेतही पाली भाषा बोलतो. जर आपण पाली भाषा म्हणत असू तर ती अवगत भाषा म्हणून आपण त्याची नोंद का करत नाही. मी इथून पुढे कार्यकर्त्यांना याची विनंती करेन, ज्या ज्या वस्तीतून आपण आला असाल तिथल्या लोकांना हे सांगा की पाली भाषा ही आमच्या पूर्वजांची भाषा होती. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी गोष्ट सांगतो की भारतात संस्कृत नावाचं गाव नाही. दाखवलं तर तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी नावाचं गाव नाही. दाखवलं तर तुम्हाला मी 1 लाखाचं बक्षीस आहे. पण भारतातील प्रत्येक राज्यात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात तुम्हाला पाली नावाची गावं आहेत. पाली नावाची गावं जा तुम्ही, खार जवळ पाली हिल आहे, जा रायगड महाडमध्ये अनेक तालुक्यात पाली नावाची गावं आहेत. रायगडमध्ये गेलात तर अनेक तालुक्यात पाली नावाची गावं आहेत. जर तुम्ही रत्नागिरी गेलात तर अनेक गावांमध्ये गावांची नावं पाली आहेत. एकच नव्हे तर गणपती पुळ्याचे पाली, साताऱ्याची खंडोबाची पाली, याचा अर्थ होतो ते पण पाली भाषा बोलवलं. आणि म्हणून आपण पाली भाषेला जो क्लासिकल लँग्वेजचा स्वयंभू भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तो दर्जा लवकरात लवकर आपण शिक्षण व्यवस्थेत आपण जर त्याचं रूपांतर केलं तर माझी विनंती आपल्या सगळ्यांना की ऑक्टोबर 1997 साली नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ उभं राहिलं आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून 2005 साली संस्कृतला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला. आज आपल्याला मी विनंती करेन की आता हिंदू मिल मध्ये 12 एकर मध्ये बाबासाहेब स्मारक होत आहे. आपण मागणी करूया आपल्या या मंचाच्या माध्यमातून की तिथे मुंबईमध्ये 12 एकर जागेमध्ये जर पाली विद्यापीठ उभं राहिलं तर तीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना श्रद्धांजली करेल, हो की नाही. आणि म्हणून आता आपण ही मागणी करूया की
या शासनाने हिंदू मिल या बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये इथे एक 2 एकरामध्ये आमचं पाली विद्यापीठ उभं केलं तर येणाऱ्या काळात आमचं बौद्ध शिक्षण पद्धती आपण उभी करू शकू. आपण शांतपणे मला ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पुन्हा एकदा प्रत्यक्ष बुद्धविहार आणि त्यांच्या बौद्ध नव युवक संघाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय प्रभू जवाहर.